तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराय जन जड जीवा, वाढवया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराय जन जड जीवा विठ्ठल. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा, निर्विघ्नं कुरु देव सर्वकारी शुभ सर्वदा. महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण साजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. त्यांचा कृपादाने गते पावी करू, त्यांचा कृपादाने गते पावी करू, त्यांच्या कृपादाने गजेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने गजेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतातिया, त्यांचा कृपादाने गते पावी करू, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने गजेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, संपादे ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितोयेन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. मस्तक माझा पायावरी, मस्तक मस्तक माझा पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या,
मस्तक माझा पायावरी किंवा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज या ठिकाणी पाडळी या गावामध्ये गोड असा जगाच्या मालकाचा दरबार भरलेला आहे. आणि आजचा हा 4था दिवस. मामांचं येणं झालं. म्हणजे मामांचं येणं कसं झालं, मामांनी आपल्यावरती कृपा केली म्हणून ह्या शेतामध्ये आज 4 दिवस आणि ह्याच्या अगोदर 2 वेळा येऊन गेला बघा इथून. म्हणजे ह्या धरणीचं मातेचं पुण्य आणि त्या धरणी मातेचा मालकाचं विशेषतः त्या सेवेकऱ्याचं सर्वांचंच आभार. आणि ह्या ठिकाणी मामांचं येणं का झालं, बाळूमामा ह्या ठिकाणी आलेत. माऊली महाराज बाळूमामा कीर्तनाला यावं, बाळूमामा कीर्तनाला यावं, आम्हावर कृपा करावं, कृपा करावं, कृपा करावं. बाळूमामा कीर्तनाला यावं, बाळूमामा कीर्तनाला यावं, कृपा करावं, कृपा करावं, कृपा करावं. बाळूमामा कीर्तनाला यावं, बाळूमामा कीर्तनाला या, आम्हावर कृपा करावं, कृपा करावं, कृपा करावं, कृपा करावं, कृपा करावं, कृपा करावं, कृपा करावं. बाळूमामाचा महिमा येतो रे, जो येईल त्याचा होईल उद्धार. बाळूमामाचा महिमा येतो रे, जो येईल त्याचा होईल उद्धार. बाळूमामाचा महिमा येतो रे, जो येईल त्याचा होईल उद्धार. बाळूमामाचा महिमा येतो रे, जो येईल त्याचा होईल उद्धार. पिवळा भंडारा कपाळीला, आम्हावर कृपा करावं, 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 कृपा करावं. बाळूमामा कीर्तनाला यावं, बाळूमामा कीर्तनाला या, आम्हावर कृपा करावं, कृपा करावं, कृपा करावं, कृपा करावं, कृपा करावं, कृपा करावं, कृपा करावं. बोला बोला बाळूमामाच्या नावाने. गोड असं माऊली महाराजांनी गायन केलेलं आहे. महाराज बाळूमामा कीर्तनाला या हो, आम्हावरी कृपा करा हो. बाळूमामाच्या ह्या दरबारामध्ये जो येईल त्याचा मामा उद्धार करतील ह्यात शंका नाही. मामांचा पिवळा भंडारा कपाळी लाल, शंका नाही. हा दरबार एवढा पवित्र आहे. ह्या दरबारामध्ये जो माणूस येईल तो शुद्ध होऊन जातोय. आणि महाराज त्याची गाराने मामा ऐकतायत आणि मामांनी गाराने ऐकलेले ते सुटतायत. मामांच्या कृपा आशीर्वादामुळे हाच या ठिकाणी एवढी गर्दी आहे. महाराज असो पुण्यसरेला या पाडळ या गावामध्ये जगाच्या मालकाचा हा बग्गा नंबर 4. सगळ्या मामांच्या पालख्यांमधील हा सर्वात मोठा बग्गा म्हणजे 4 नंबर बग्गा. जेवढ्या 18-19 पालख्या आहेत त्या सगळ्या बग्ग्यातला हा बग्गा मोठा आहे. ह्या बग्ग्याचे कारभारी बाळूमामा शिंगारे असतील, सर्वच उपकारभारी, सर्व मेंढके माऊली, सर्वांच्या चरणावरती, सर्व सेवेकऱ्यांच्या चरणावरती स्वयंपाक सेवा करत असणारे आमचे अक्षयदादांच्याही चरणावरती गोड असं स्वयंपाकाचं नियोजन चाललंय. महाराज त्यांच्याही सर्वांच्या चरणावरती 2 हात 3 मस्तक आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराय जन जड जीवा. महाराज श्री जगद्गुरु तुकोबरायांचा हा
चार चरणाचा गोड असा तुमच्या आणि माझ्या सेवेकरता घेतलेला अभंग आहे. श्री जगद्गुरु तुकोबराया, पैठण निवासी नाथ बाबा, नवे सासवड निवासी सोपन काका, आळंदी निवासी माऊली ज्ञानोबराया यांचे गुरुतुल्य असणारे श्री जगद्गुरु तुकोबराया, देहू निवासी श्री जगद्गुरु तुकोबराया, नवे ज्यांना गात्याचे निर्माते, पंचम वेद, पाचवा वेद म्हणजे आपली गाथा समजली जाते, त्या गाथेचे सर्वा श्री जगद्गुरु तुकोबराया म्हणता येईल. महाराज श्री जगद्गुरु तुकोबरायांचा हा घोड असा चार चरणाचा तुमच्या आणि माझ्या सेवेकरता घेतलेला अभंग आहे. श्री जगद्गुरु तुकोबराया या अभंगातून सांगतात की बाबा रे, सर्व देवी देवतांचं श्री जगद्गुरु तुकोबराया वर्णन करतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत. महाराज तुकोबरायांचा महिमा एवढा मोठा आहे, पण तुकोबराया वर्णन कुणाचं करतायत? तुम्ही संत माय बाप कृपावंत आहे. कृपावंत आहे मामा, तुम्ही संत आहे, माय आहे, बाप आहे, आणि काय आहे? कृपावंत आहे. ह्या माझ्या छोट्याशा वाणीतून मी काय तुमचं वर्णन करणार आहे? काय मी पतित कीर्तिवानो. महाराज ह्या पृथ्वी तलावरती ज्या वेळेस अधर्म वाढतो त्यावेळेस कोण अवतार येतं? देव अवतार घेतो. मग कशासाठी देव अवतार घेतो? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. तुमच्या आणि माझ्या जड जीवाला ह्या संसार रूपी सागरातून किंवा समुद्र रूपी नौकेतून पार करण्याकरता जे मार्गदर्शन करतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. महाराज श्री जगद्गुरु तुकोबराया अज्ञानाने भरपूर लोक श्री जगद्गुरु तुकोबरायांपर्यंत गेले आणि तुकोबरायांना सांगतात, बाबा रे तुकोबराया, तुम्ही एवढं सांगताय, आम्ही नामस्मरण केल्यानंतर तुम्ही संत आहे आमचं, आणि संत ही आमचा उद्धार करण्याकरता आलाय. महाराज कशासाठी आम्ही एवढा आटापिटा करतोय? वाढावया सुख भक्ती भाव धर्म. तुकोबराय म्हणतात, मी ह्याच साठी आलोय. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. ज्या ज्या वेळेस पृथ्वीवरती अधर्म गाजतो त्यावेळेस अवतार घेतायत संत सद्गुरु देव. बा, संत सद्गुरु देव हे मिलन आहे. ते ओग नाम त्रिवेणीचा कळतंय ध्यानात का? वर्ण जाते, वर्ण जाऊन द्यायचं नाही. भंडाऱ्याला कपाळाला लावलाय तेवढ्यापर्यंत ठेवायचा. वर्ण जाऊन कीर्तन वर्ण जाऊन देत नाही मी. सगळ्यांना कळलं असंच गोष्ट सांगतोय. फक्त अभंग सोडवस्तो एवढं किचकट म्हणणार, हे बुवा लयच किचकट सांगतोय, पण नंतर मामांचीच सगळी सेवा होणार आहे. महाराज अभंग सुरुवातीला सोडवा. अभंग सोडवत नाही आपण, नाही अभंगाला सोडवत, अभंग आपल्याला सोडवतोय. साधू संतांनी श्री जगद्गुरु तुकोबरायांनी हे अभंग लिहिले, पण अभंग आपल्याला सोडवतात, आपण अभंगाला नाही. महाराज वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. महाराज हे संत महात्मे कशासाठी येत आहेत? आपल्या उद्धार करण्याकरता येतात. आणि सुख भक्ती भाव धर्म हा सगळा आपल्यापाशी वाटण्याकरता येत आहेत. आज जगाच्या मालकाचा हा दरबार ह्या ठिकाणी आलाय कशासाठी? तुम्हा आम्हा जड जीवांचा उद्धार करण्याकरता आलेला आहे. वा अवतार तुम्हा धराया कारण. किती चक्र फिरवलं तरी कुठे येणार आहे? अवतारावरती येणार आहे. कशासाठी अवतार घेतलाय? आपल्यासाठी घेतलाय. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. महाराज हे तुम्ही संत आहेत मामा, तुम्ही संत आहेत, कृपाळ आहेत, उदार आहेत, आणि तुम्ही अवतार घेतलाय कशासाठी? अवतार तुम्हा धराया कारण. कशासाठी? उद्धराया जन जड जीवासाठी. उद्धराया जन जड जीवा.
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा विठ्ठल विठ्ठल हलो विठ्ठल महाराज गोड अशा ह्या प्रांगणामध्ये पाडळी या गावामध्ये ह्या कचरे पाहुण्यांच्या शेतामध्ये आज 4था दिवस मामांच्या सेवेत सर्वच अट्टहासाने सेवा करताय तुम्ही. मामांचा बघा यायचा म्हणलं की अगोदर 2-4 दिवस तयारी. आज आपल्या गावाला यायचं आहे, आज आपल्या वस्तीवरती यायचं आहे, आज आपल्या शेतात यायचं आहे. ह्या शेतीचं एवढं पुण्य, ह्या धरणीच मातेचं एवढं पुण्य आहे. जगाच्या मालकाने आपल्या रानामध्ये पाय ठेवावेत, जगाचा मालकाचं पाय आपल्या रानाला लागावेत. मामांचा शब्द आहे, अहो तुम्ही करशीला सेवा तर खाशीला मेवा. ज्या वेळेस तुम्ही सेवा करचाल त्याच वेळेस तुम्हाला मेवा आहे. नाही कळलं? अहो ज्या वेळेस तुमची मामांची मेंढरं आपल्या शेतामध्ये चरतील, उभे पिकामध्ये चरू द्या, नाही तुम्हाला दुप्पट जर मामान दिलं, मामा बोलणार नाहीत. महाराज मामांचा शब्द आहे, उभ्या पिकातून तुमच्या बकरी फिरू द्या, पण नाही तोपट तिप्पट जर केलं, बाळू धनगर नाव सांगणार नाही. बाळू मामाची मेंढर राजा फिरती रानात, बाळू मामाची मेंढर राजा फिरती रानात, धनधान्याची राजा गजा लागती घरात, धनधान्याची राजा गजा लागती घरात. बाळू मामाची मेंढर राजा फिरती रानात, बाळू मामाची मेंढर राजा फिरती रानात, धनधान्याची राजा गजा लागती घरात, धनधान्याची राजा गजा लागती घरात. बाळू मामाची मेंढर राजा फिरती रानात, धनधान्याची राजा गजा लागती घरात. बाळू मामाची मेंढर राजा फिरती रानात, बाळू मामाची मेंढर राजा फिरती रानात, धनधान्याची राजा गजा लागती घरात, धनधान्याची राजा गजा लागती घरात, धनधान्याची मेंढर गजा लागती रानात, धनधान्याची राजा गजा लागती घरात, धनधान्याची राजा गजा लागती घरात, धनधान्याची राजा गजा लागती घरात. बाळू मामाची मेंढर जशी फिरती रानात, बाळू मामाची मेंढर ज्याच्या फिरती रानात, धनधान्याची रास त्याच्या लागती घरात. महाराज ज्याच्या शेतात मामांची उभे पिकात बकरी चरू द्या, नाही तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये मामा दुप्पट देऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत, दुप्पट देऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत. मामांचा अधिकार म्हणजे काय हो? मामांचा अधिकार खूप मोठा आहे. मामांचं लहानपणापासून जर तुम्ही अवतार सांगायला गेलो तर महाराज सत्यवा, सुंदरा माता आणि त्यांचे पती मयप्पा ह्यांचा गोड असा संसार चालू आहे. बघा गोड असा संसार चालू आहे. आणि संसार करत असताना एक सुंदरा मातेचा एकाच देवावरती विश्वास, तो म्हणजे कोण? हलशीद आप्पा. आप्पाची वडी हलशीद आप्पा महाराज सेवेला जायच्या, दररोज सेवा करायच्या, मनोभावे सेवा करायच्या. आणि सेवा करत असताना देवानं आपण देवाला वाटावं म्हणून सेवा करावी का आपल्या समाधानासाठी सेवा करावी? काय म्हणणं आहे तुमचं पाडळीकर? काय म्हणणं आहे? सगळे फ्रेश आहेत ना? झोपला का काय आहे ते ना महाराज?
देवाला वाटावी म्हणून सेवा, बरे वाटावी म्हणून सेवा करायची का आपल्या समाधानासाठी सेवा करायची? आय काय कमी या, जोरात बोला, जोरात. आपल्या समाधानासाठी, आपल्या समाधानासाठी देवानं आपल्याकडे पाहून देव बघल आणि मी सेवा करतोय ही, ह्यासाठी करू नका. आपल्या मामांची तिकडे भांडी पडतायत, मामांची कुठेही सेवा पडली ती करायची, पण मामांना बघावं म्हणून सेवा करावं का? कुणी ह्यानी त्यांनी शेजारण्याने बघावं आपण सेवा करतोय, हे बाबा त्याच्यासाठी तर करू, असं नाही. मनोभावे सेवा करायची, त्याच वेळेस ती देवापर्यंत पोचते. ज्या वेळेस आपण मनाने भावनेने ज्या वेळेस सेवा करू त्याच वेळेस ती देवापर्यंत सेवा पोचते आणि त्यातून देव आपला उद्धार करतायत. महाराज सुंदरा माताची तशी सेवा गोड अशी दररोज सकाळची उठायची, हलशीदा माहेराजला झाड लोट करायची, देवपूजा करायची आणि दिवस उलटत गेले. महाराज हलशीदनाथ आप्पा प्रसन्न झाले. अगं ए सुंदरा, मी तुझ्यावरती प्रसन्न झालोय, माग काय मागायचे? महाराज त्यावेळेस त्या सुंदरा मातेने सांगावं, देवा काय नगची, सगळं घरामध्ये आहे, समद घरी आहे, मला काहीच नग. महाराज एवढं सांगावं आणि सुंदरा माता तिथून निघून जावी. दुसरा दिवस उलटावा, दुसऱ्या दिवशी दररोजची सेवा आहे ती सेवा करायची आणि देव प्रसन्न व्हायचे. अगं ए सुंदरा माता, माग काहीतरी म्हटल्यानंतर त्या सुंदरा माताने एकच देवा मागणं दे. काय दे मागणं? एकच पुत्र असा दे. त्याचा कुठं जेवढा जाईल माऊली? पुत्र देई गुंडा गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा. महाराज ते सुंदरा माता मागते, देवा एक द्यायचंय ना, एकच दे, पुत्र दे फक्त मला पोटी, मला ह्या पोटी फक्त एक पुत्र दे, त्याचा तिही लोकांमध्ये झेंडा जाईल. महाराज त्या देवाचा आशीर्वाद हलशीदनाथ आप्पांनी आशीर्वाद दिला आणि आता गाडी धावती घ्यावी लागेल मला, कारण 1 तास उरला हनुमंतरायाशी. 1 तास उरला होता खटवंगरायाशी, पण आता ते नाही, माझ्यासाठी 1 तास उरला, त्याच्यामुळे गाडी पळवतोय. फक्त प्रवाशांनी नीट बसा. नीट बसा म्हणजे कसं, सीट बेल्ट वगैरे आवळून बसा. परत एखादं पडलं, एखाद्याच्या वरनं गेलं, मला म्हण नका विठ्ठल विठ्ठल. गाडी म्हणजे काय, ही नौका आहे. ह्या गाडीत संप्रदाय रूपी नौकेत तुम्ही सगळे बसला आहात आणि आता ह्या चिंतन रूपी सेवे करता. महाराज त्यावेळेस सुंदरा माताला आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्यानंतर धर्मजल करत सुंदरा मातांना दिवस गेले. दिवस गेल्यानंतर आता दिवस गेले म्हटल्यानंतर त्या ठिकाणी महाराज 7वा महिना गेला. 7वा महिना गेल्यानंतर आता तुम्ही म्हणणार लगेच कसं काय कीर्तनात. महाराज त्या ठिकाणी सुंदरा माताला 7वा महिना लागला आणि त्यावेळेस डोहाळे लागले. काय लागले? महिला मंडळ डोहाळे लागतात का नाही? आता आपल्या इकडलं डोहाळं सांगण्यात मजा नाही, आपल्या महिलांचं डोहाळं लय चित्र. हा महाराज सुंदरा मातांना डोहाळे लागले. कशाचे कशाचे डोहाळे लागले? डोहाळे लागल्यानंतर तुम्ही कुणाला पहिल्यांदा इच्छा उत्पन्न करता? नवऱ्यालाच ना. अवधनी चिचा आणा,
हे डोहाळ एकतर आमच्या इकडं म्हणली महाराज भितडाव पाणी वता अका काही कलर द्यायचा आहे काय म्हणलं नाही पाणी तरी वता मातीचं भिताड होतं महाराज पाणी ओतलं तांब्या भरून पाणी ओतलं आणि जवळ गेली इकडं तिकडं बघितली फटाफटा चाटायला लागली काय भिताड कुणाला कशाचं डोहाळ आणि कुणाला कशाचं डोहाळ एक तर अशी होती मिस्त्री घासता घासता तवा उलटा केला आणि तव्याला बुडाला काय असतं काळ असतं आणि ती हाताने घासायला लागली तीच घासायला लागली एक तर माय म्हणली ढेकळात गेली आणि ढेकळं अशी उचलून आणली आणि त्या आईचं डोहाळ बघा त्या कुणाला डोहाळ आता प्रत्येक तुम्ही हसला म्हणजे तुम्हाला मान्य येते आत्ताच्या त्या सत्यवा माता आईचं त्या सुंदरा माता आईसाहेबांप्रमाणे आपले डोहाळे नव्हते ती ढेकळं तोंडात टाकायचे असले डोहाळ आपलं पण ते डोहाळं होतं कोणाचं सुंदरा माताचं डोहाळं होतं पण त्याच्या सुंदरा मातांचं डोहाळं म्हणजे सोपं आहे अहो सुंदरा मातांनी इच्छा उत्पन्न केली होय व असंच म्हणता ना का होय रे आव होय व काय झालं मला की नाही डोहाळं लागल्यात बर डोहाळं लागल्यात मग ते पतीचं काम आहे पुरावणं डोहाळं महाराज इच्छा उत्पन्न केली मला कशावर बसायचंय बैलावर बसायचं बैलावर बसायचंय आव पण ते अवतार कुणाचा होता पोटात शिवशंभूचाच अवतार होता मग त्या पोटामध्ये शंभूचं वाहन काय हो महादेवाचं वाहन काय नंदी मग त्याच्यामुळे डोहाळं ती कुणाला लागलं मागितलं काय होतं अवतार कुणाचा आहे त्या पोटात महादेवाचा अवतार आहे अवतार त्या ठिकाणी पोटात आहे आणि त्या सुंदरा माताने डोहाळं उत्पन्न केलं मला नंदीवर बसायचे बैलावर बसायचे बैल आणला बैलावरती बसवलं एक दिवस गेला दुसरा दिवस उजडला दुसऱ्या दिवशी सुंदरा माताने डोहाळं उत्पन्न केलं अव होय व एवढा मात्र तडाखा असतो होय व म्हणलं की इकडं गार आता ते तुमचं सांगतोय म्हणून आमचं सांगितलं तर तुम्हाला गोड लागतं आम्ही सांगायला गेलो तर बुवांचं सगळ्यांकडेच महाराज सगळ्यांचं तसं असतंय आमदार खासदार महाराज बाहेर बोक बाहेर दमदार छाती काढून आम्ही चालणार पण बायको पुढं गपगार असला खेळ अनुभव आहेत म्हणून सांगतो विठ्ठल विठ्ठल महाराज विनोदाचा भाग सोडून द्या महाराज दुसरा दिवस उजडला आणि दुसरा दिवस उजडल्यानंतर सत्यवा सुंदरा मातांनी सांगितलं की धनी मला दुसरं डोहाळलं पाहिजेत काय मला की नाही स्मशानात जायचंय असलं डोहाळ पण पोटामध्ये कोण आहे शिवशंभूचा अवतार आहे मग शिवशंभू महादेव कुठे राहतात महादेवांचं निवासस्थान कुठलं स्मशानाशी महाराज पोते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती महादेवाचं ठाण कुठं भस्म जे आहे त्याच ठिकाणी कुठं स्मशानात स्मशानाचा राजा आहे शिवशंभू माझा महाराज डोहाळं पूर्ण केलं डोहाळं पूर्ण झालं आणि बघता 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 दिवस उजाडला 3 ऑक्टोबर 1892 वेळ होती 3:24 महाराज मामांचा जन्म या ठिकाणी झाला 3 ऑक्टोबर 1892 रोजी महाराज अक्कोळ या गावी मामांच्या माझ्या बाळूमामांचा जन्म झाला बोला बोला बाळूमामांच्या नावानं बाळूमामांच्या नावानं महाराज मामाने येणं केलं आणि मामांच्या आता हळूहळू बालक वाढत चाललं मामांचंही वय वाढत चाललं लहान असताना खोड्या करायला सुरुवात केल्या मामांचं जोडीदारांच्यात मित्रात असल्या लहान मुलांच्यात मन रमत नव्हतं मामांच्या खोड्या वाढू लागल्या घडीत मामा काट्याच्या फासावरती झोपायचे सगळे गावकरी बाळू
खोळा झाला बाळू खोळा झाला म्हणून सांगायचे. आईसाहेबांपर्यंत गारांना जायचं, अहो सुंदरामाता तुमचा बाळू काट्याच्या फासावरती झोपलाय. काट्याच्या फासावरती पळत जावं सुंदरामाताने आणि त्या बाळूला उचलून घ्यावं. बाळू काट्यावरती कशाला झोपतो, ती टोचत नाहीत का? अगं आई ही माझी गादी गादी असं सांगायचे महाराज. बाळूमांचा महिमा पहा महाराज. लहानपणापासूनच त्यांना रिद्धी सिद्धी प्राप्त. महाराज दुसरा दिवस उजडावा, मामा कुठं लिंबाच्या शेंड्यावरती जाऊन बसायचे. दुसरा दिवशी परत गावातली गाराने सांगायला लागली, अगं सुंदरामाता तुझं पोरग लिंबाच्या झाडावरती बसले, वरनं हात, अरे बाळो पडशील खाली उतर, एवढं म्हणायचे. आणि अगं आई ही माझं शिखर आहे शिखर, ह्या शिखरावरती मला समद दिसतंय बघ असं मामा म्हणायचे. पहा मामांचा अधिकार. महाराज सगळं 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 परत मामांच्या खोड्या वाढू लागल्या, वय वाढत गेलं. आणि एक होतं ज्या वेळेस गावातलं वस्तीतलं पोरग जर खोड्या करायला लागलं तर शेजाऱ्यांना तुमचं पोरग लय खाट्याळे, तुमचं पोरग लय खुडेल हे चालू होतं. आणि चालू झाल्यानंतर आईबाप विचार करतायत ही पोरग बाहेर टाकलं पाहिजे. गावातल्यांनी विचारलं, अगं हे सुंदरा हे मयप्पा तुझं पोरग कुठं टाका, बाहेर कुठंतरी हायस्कूलला बोर्डिंगला टाका किंवा कुठेतरी हे करा, कामाला लावा. मामांना कामाला लावा म्हटल्यानंतर गावातल्यांनी काय सांगितलं, चंदूलाल शेटजींचा वाडा आहे आणि त्या वाड्याकडे न्या. चंदूलाल शेटजी काय करतील, शिवेसाठी ठेवतील म्हटल्यानंतर त्या ठिकाणी मय्यप्पा आणि सुंदरामाता बाळूला घेऊन कुठं चंदूलाल शेटजींच्या वाड्यावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी शेठजींना नमस्कार घातला. शेठजी आमच्या बाळूला चाकरीला ठेवा. अरे एवढं 10 वर्षाचं लेकरू माझ्याकडे काय चाकरी करणार आहे. पण महाराज मामांच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि चंदूलाल शेठजींना मनात उत्पन्न झालेला कळवळा. महाराज त्यावेळेस चंदूलाल शेठजीने जी मयप्पा ठेवून घेतो तुला चाकरीला ह्या तुझ्या लेकराला, त्यावेळेस मामांनी सांगितलं मी या ठिकाणी चाकरीला थांबतो. चाकरीचा पहिला दिवस डायरेक्ट मामा कुठे गेले, गोट्यात गेले. आणि गोट्यातल्या ज्या गाई दूध देत नव्हती, चारा खात नव्हती, अशा गायींना चारा चारायला लागले. चारा मामांच्या हातनं चारा खाल्ला. एवढीशा लेकराच्या हातनं त्या गायीनं चारा खाल्ला. आणि चारा खाल्ल्यानंतर जी गाई दूध द्यायची बंद झाली होती ती दूध द्यायला लागली. पहा मामांचा महिमा. महाराज चमत्कार झाला म्हणून चंदूलाल शेठजींनी, वा बाळू तू इथेच चाकरीला थांब. आणि तेवढा दिवस गेल्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची वेळ झाली. मामांना एक ताट चंदूलाल शेठजींची आई घेऊन आली. त्या जेवणाकरता जेवणाच्या थाळीमध्ये महाराज मध्ये मोठं छिद्र पडलं होतं. असली थाळी, त्या ठिकाणी थाळी मामा जेवण केलं आणि ती थाळी धुवून एका देवळीत ठेवली. देवळीत ठेवल्यानंतर आता सायंकाळ झाली, नौकं पोरगं झोपलंय का नाही बघावं म्हणून चंदूलाल शेठजींच्या आई त्या गोट्याकडे गेल्या. आणि गोट्यात एवढा लक्क प्रकाश कसा पडलाय म्हणून त्या जवळ गेल्या. आणि जवळ गेल्यानंतर त्या देवळीत बघतायत तर महाराज त्या थाळीतून लक्क असा प्रकाश पडलाय आणि त्या प्रकाशाकडे त्या पाहतायत. महाराज त्या थाळीमध्ये त्यांच्या बस्तीचं म्हणजे त्यांच्या देवाचं त्यांना दर्शन झालं. म्हणून ती थाळी महाराज आहे अशी उचलली आणि देव्हाऱ्यात नेऊन पुजली. दुसरा दिवस उजडला. दुसऱ्या दिवशी जेवणाची वेळ झाली आणि जेवणाची वेळ झाल्यानंतर मामांना दुसरी थाळी आली. मामाने ती थाळी बघितल्यानंतर आईसाहेब मला ही थाळी नको, मला माझी थाळी द्या, मला माझ्याच थाळी द्या. अरे बाळू तुला काय करते, दुसरी थाळी दिली, चांदीची थाळी देते, ह्या थाळीत जेव. एवढं म्हटल्यानंतर महाराज त्या ठिकाणी मामांनी सरळ नकार दिला. बास तुमची चाकरी नग, तुमची तुम्हाला लकलाप. फक्त ती थाळी जी आहे ती व्यवस्थित पूजा, भरभराटी होईल. एवढं सांगून मामा तिकडून परत निघून आले. घरी आल्यानंतर
मयप्पाने बघितलं, सुंदरा माताने बघितलं. हा बाळू परत महाराज त्यावेळेस सांगितलं बाळू कुठेच राहणार नाही. महाराज हळूहळू हळूहळू वय वाढत गेलं. एक बातमी मामाच्या कानावरती आली. मामा मेंढर चारत असताना गोसाव्यांच्या रूपामध्ये देवदूत आलेत. आरतीमध्ये कडवय बघा, गोसावी रूपात देवदूत आले. मामांचे त्यांनी सत्व पाहिले, अवघड विहिरीचे पाणी पाजता आशीर्वाद देतोय प्रसन्न होता. महाराज घोड असे साधू दोन, भगवान विष्णू आणि शंकर, दुसरं कोण यायचे हो. ह्यांनी साधूंचा अवतार वेश धारण करून त्या ठिकाणी त्या बालकाला इच्छा केली की आम्हाला पाणी दे. त्यात असल्या लहान मुलाने, लहान वयात बाळपा असणाऱ्या त्या मामांनी काय केलं, अवघड विहिरीत उतरले आणि त्या ठिकाणी उतरून त्या अवघड विहिरीचं पाणी काजलं आणि त्या साधूंना दिलं. आणि साधूंनी आशीर्वाद दिला, आजपासून तुम्ही जे काय बोलचाल ते खरं होईल. तेव्हापासून वाचसिद्धी प्राप्त झाली मामांना. महाराज त्यावेळेस मामांना वाचसिद्धी प्राप्त झाली म्हटले. आणि आता तिथून पुढे परत मामांच्या वेगवेगळ्या कहाण्या सुरू झाल्या. आणि एक दिवस असा उजडला, मामांच्या कानावरती एक बातमी आली की मामांचा एक मित्र मरण पावलाय. कोण हो, कोण कोण? गुंडाप्पा, पाटलाचा पोरगा. महाराज पाटलाचा पोरगा, गावच्या पाटलाचा पोरगा, पंच म्हणतात त्यांचा पोरगा, तो महाराज मरण पावला. आणि मरण पावल्यानंतर त्याला त्या तिरडीवरती ठेवण्यात आलं. आणि मामांना ती बातमी कळाली. मामा महाराज घोड्याला टाप मारली आणि मामा त्या ठिकाणी काय झाले, अवतीर्ण झाले. मामा त्या ठिकाणी आल्यानंतर मामाने त्या मित्राकडे पाहिलं आणि मित्राकडे पाहून त्याच्या एक डाव्या हाताचं महाराज चप्पल काढली आणि चप्पल काढून त्याच्या मस्तकावरती अंगठा ठेवला. कशाचा? डाव्या पायाचा अंगठाच असा ठेवला आणि आकाशाकडे वरती हात केला. अरे गुंडप्पा, एवढ्या लवकर सोडून जातो वर, अशी आरोळी दिली. अरे मित्र मानलं होतं ना व, असं सांगून अरे हे माघारी अशी हाक दिली. आणि जो काय महाराज गुंडप्पाचा आत्मा परत विलीन झाला. पंचमहाभूत एकत्र झाली आणि तो पंचमहाभूत एकत्र होऊन ते गुंडाप्पा जीव जणू काय ओढून आणल्यासारखा तो गुंडाप्पाचा जीव ओढून आणला आणि तो गुंडाप्पा पुनर्जीवित झाला. तेव्हापासून अख्ख्या गावात एकच चर्चा, बाळूमामा जे बोलतायत ते खरं होते, बाळूमामा जे करतायत ते खरं होते. वाचसिद्धी प्राप्त झाली. मामाने गुंडाप्पाला जिवंत केलं, बाळूने गुंडाप्पाला जिवंत केलं. हे अख्ख्या गावात वार्ता झाली. महाराज मामांचे असे अनेक चरित्र तुमच्या समोर ठेवण्याकरता, पण माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी आता 2-3 दृष्टांत सांगणार आणि लगेच आपण सेवेला पूर्णविराम देणार आहोत. माझ्यापाशी राहिलेत फक्त 20 मिनिटं. 20 मिनिटामध्ये तुम्हाला महाराज गोड असं सांगतो. महाराज एक वेळेस चिकोत्रा नदीच्या कडेला मामांच्या मेंढ्यांचा तळ असताना त्या ठिकाणी पाटलाच्या रानामध्ये गावचा पाटील असणारा पाटलाच्या रानामध्ये तळ बसायला सांगितला. पाटील म्हणला, ओ बाळू मामा म्हणतात ते हेच का, माझ्या रानामध्ये तळ बसवा. एवढं म्हणून बरजी उद्या बसवतो की, एवढं म्हणून मामाने काय केलं, त्यांच्या दुसऱ्या दिवशी तळ कुठं त्यांच्या रानात नेला. रानात बसल्यानंतर 2-4 दिवस झाले. सगळं मेंढक्यांकडे जेवढं धान्य जुन्य होतं तेवढं संपलं. महाराज मामांनी एक विचार केला, अरे जेवण झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर मेंढके ह्या कुशिवली त्या कुशिव. मामांना एक सवय, सगळे झोपल्यानंतर एक फेरफटका मारायची सवय. मामांनी फेरफटका मारत असताना त्यावेळेस मामांनी पाहिलं मेंढकं ह्या कुशीवनं त्या कुशीव, त्या कुशीवनं ह्या कुशीव होत आहेत. का बरं असं होत असेल?
मग दुसरा दिवस उजडला आणि मेंढक्यांना विचारलं मामांनी, का रे सदू, का रे दादू, रात्री तुम्हाला झोप का लागल्या नाहीत? हे अंगवली ते अंगव होता तर महाराज अंतरीचे गुज मामांना सगळं कळलं, पण त्यावेळेस शेवेकऱ्यांच्या तोंडातून उत्पन्न व्हायचं होतं. महाराज त्यावेळेस शेवेकऱ्यांनी सांगितलं, मामा गावचा हा जो पाटील आहे, रानाचा मालक आहे, तो अजून सगळ्यात इकडे फिरकला नाही. गावचा ह्या तळाचा मालक अजून इकडे फिरकला नाही. ह्या जमिनीचा मालक पाटील असणारा इकडे फिरकला नाही. महाराज त्यावेळेस पाटला जाताना एका बांधाच्या कडेने घोड्यावरती जाताना पाटील दिसला. ओ पाटील हाक मारली, पाटलाने ऐकलं नाही. ओ पाटील पाटील करत परत पाटील निघून गेले. महाराज तेवढं म्हटल्यानंतर रागवले. मामा लालबुंद असे झाले. मामांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि पायाची आग मस्तकात गेल्यानंतर मामाने त्यावेळेस पाटलाला सांगितलं, रे पाटल्या, मामांची आग तळपायाची मस्तकात गेल्यानंतर मामाने हाक मारली, ह्या धरणी मातेनं तुमच्या ह्या तळावरती मेंढरं बसवलीत, तुमच्या ह्या शेतावरती मेंढरं बसवलीत, पण ह्या मेंढक्यांचं काय, शेवेकऱ्यांचं काय? सगळं झाल्यानंतर पाटलांनी काय केलं, एक 14 किलो फक्त धान्य त्या बाळूमामाच्या तळावरती आणून दिलं. महाराज शेवेचा मोबदला मामाने तळ बसवला, त्याच्या मोबदल्यात 14 किलो धान्य. महाराज त्यावेळेस त्या धरणी मातेला चप्पल हातात घेतली मामांनी, मामाच्या पायातलं पायतान काढलं आणि चप्पल 3 वेळा रप 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 अशी टाकली महाराज आणि पाटलाला शाप दिला, ए धरणी माते, अगं ए तू ज्या पाटलाला धान्य देते, ज्या पाटलाला ह्या पाटलाच्या जमिनीतून आतापर्यंत जेवढं पीक येत होतं, माझी मेंढरं ह्या ठिकाणी बसलीत आणि माझ्या शेवेकऱ्यांना त्याचा मोबदला भेटला नाही, माझी शेवेकरी उपाशी मेलेत. आहे धरणी माते, ह्या पाटलाने 14 किलो धान्य दिले ना, आजपासून पाटील जेवढ्या वर्ष 12 वर्ष जोपर्यंत ह्या ठिकाणी जमिनीत पीक पेरल तेवढंच पीक सगळ्या जमिनीतून फक्त आणि फक्त 14 किलो, ह्याच्यावर एक शिप पण नाही आणि एक मापट कमी सुद्धा नाही, तेवढीच धान्य त्या ठिकाणी तू तिला द्यायचंय. दरवर्षी कितीही पाटलाने फवारणी करू द्या, कितीही पाटलाने औषध फवारणी करू दे, पण तू 14 किलोच्या वरती एक धान्य सुद्धा द्यायचं नाही, हा मामांनी दिलेला शाप. आज तागायत महाराज त्या जमिनीमध्ये पीक येत नव्हतं, 12 वर्ष मामाने शाप दिलेला तो खरा ठरला. विठ्ठल विठ्ठल. अनेक असे प्रकरण आहेत महाराज, मामांचे अनेक चरित्र आहेत गोड असे. महाराज ह्या ठिकाणी मामांचं चरित्र जर सांगत बसलो तर मला आठवडा पुराज नाही, हिथंच काला करून जाईल. विठ्ठल विठ्ठल. महाराज मी काय दुबळा ह्या मामांची सांगणार आहे महाराज कहाणी. मामांची कहाणी महाराज तसंच मामा ह्या जीवनामध्ये संत महात्मे येतात, ते आपल्यासाठी येत आहेत, आपल्या उद्धार करण्याकरता येत आहेत. आणि महाराज तुम्ही काय आहेत मामा, तुम्ही संत आहे, कृपावंत आहे. ते कसे? अभंगाच्या प्रथम चरणात. तुम्ही संत माया, तुम्ही संत माया, बाबा कृपावंत, तुम्ही संत माया, बाबा कृपावंत, तुम्ही संत माया, तुम्ही संत माय बाबा कृपावंत, तुम्ही संत
शंभूचावतार रानवरी माळ राणी राखतो मेंढर काशीचा विश्वेश्वर शिव शंभूचा अवतार रानवनी माळ राणी राखितो मेंढर गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा सोन्याचं घुंगरू कोकणीला बाळ मामा आले तर राखणीला सोन्याचं घोंगडे गोपनीला काळू मामा आले तर रखनीला सोन्याचं घुंगरू कोकणीला बाळ मामा आले तर राखणीला सोन्याचं घोंगडे गोपनीला काळू मामा आले तर रखनीला मामाच्या नावानं मामाच्या नावानं मामाच्या शरमेड्याच्या नावानं गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा हाती काठी पाठी घोंगडं झाली गरम होता गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा वा महाराज ह्या ठिकाणी महाराज गोड अशी सर्वांनी साथ केली महाराज सर्वांचेच आभार विशेषतः सर्व मेंढक्यांचे आभार मेंढक्यांमुळं महाराज हा पिवळा भंडारा कपाळाला लावून मेंढके सेवा करतायत मेंढी माऊलीची सेवा करतायत मामाने त्यांच्यासाठी अनेक कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मामा येतील आणि त्यांच्या सेवेत उत्तीर्ण होतील सांगता यायचं नाही महाराज मामांचा भंडारा कपाळाला लावून एक झाली सेवा झाली मामांचा भंडारा कपाळाला लावून महाराज सर्वांनी या ठिकाणी सेवा करा भांडी घासणे सेवा करा पडेल ती कामं सेवा करा आणि ही या ठिकाणी झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणावरती ठेवून मामांच्या सद्गुरू मामांच्या चरणावरती